Very good morning everyone. व्हॉइस क्लिअर आहे का सांगायचं? स्टार्ट करूया. एक क्विक रिकॅप करूया जे काही झालंय त्याच्यावर आणि त्यानंतर पुढचा पार्ट बघूया. स्टार्टिंगला परफेक्ट कॉम्पिटिशनचे फीचर्स पाहिले होते. लार्ज नंबर ऑफ सेलर्स अँड बायर्स, होमोजिनियस प्रोडक्ट, फ्री एंट्री, फ्री एक्झिट. फ्री एंट्री, फ्री एक्झिट मध्ये लक्षात काय ठेवायचं होतं? शॉर्ट रन मध्ये इट इज नॉट पॉसिबल टू एंटर अ न्यू मार्केट और टू गो आउट ऑफ द मार्केट. शॉर्ट रन मध्ये पॉसिबल नाही आहे. लॉंग रन it is possible to enter in the market or to go out of it. It is completely possible. आफ्टर दॅट अजून एक फीचर काय होतं? परफेक्ट नॉलेज असायला पाहिजे. मार्केट कंडिशन मध्ये अज्युम करतो आपण परफेक्ट नॉलेज आहे म्हणून. व्हेरी लो ट्रान्झॅक्शन कॉस्ट. ऑल फर्म्स इंडिव्हिज्युअल आर प्राइस टेकर्स. प्राइस टेकर्स असणारे डिमांड सप्लाय फोर्सेसनी प्राइसेस डिसाइड होणार आहेत. मग इक्विलिब्रियम, प्राइस डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये बघताना आपण सगळ्यात आधी इक्विलिब्रियम पाहिलं. कोणाचं? इंडस्ट्रीचं. इंडस्ट्रीचं इक्विलिब्रियम कसं डिसाइड होणार आहे? डिमांड कर्व, सप्लाय कर्व, त्यांचा जो काही इंटरसेक्टिंग पॉइंट असणार आहे त्याला आपण इक्विलिब्रियम म्हणणार आहे. त्या पॉइंट पासून गेले तर इक्विलिब्रियम क्वांटिटी म्हणजेच इक्विलिब्रियम आउटपुट मिळेल आणि इक्विलिब्रियम प्राइस मिळेल. सो इथं प्राइस डिसाइड होणार आहे इक्विलिब्रियम प्रमाणे. कॉम्पिटेटिव्ह मार्केटच्या इंडस्ट्रीमध्ये और परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइस डिसाइड होणार आहे इंडस्ट्रीमध्ये. आणि सेम प्राइस, ही सेम प्राइस पुढे कोण कंटिन्यू करणार आहे? अडॉप्ट करणार आहेत फर्म्स अडॉप्ट करणार तीच प्राइस. डिमांड इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR. प्राइस इज इक्वल टू डिमांड इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR. असं का? डिमांड परफेक्टली इलास्टिक असल्यामुळं अशी लाईन असणार आहे हॉरिझॉन्टल पॅरलल टू एक्स ऍक्सिस. त्यानंतर AR कर्व आणि MR कर्व असे का आहेत? तर त्याचं रिझन आहे परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही क्वांटिटी कितीही सोल्ड करा, 0, 10, 12, 13, काही पण नंबर, ऑड नंबर कुठलाही असू दे, तरी तुमचं जे काही प्राइस आहे प्राइस सेम राहणार आहे. प्राइस चेंज नाही करू शकत. 5 रुपीज प्राइस आहे तर 5 रुपीजच राहणार. सो ऍडिशनल युनिट सुद्धा तुम्ही 5 रुपीज मध्येच विक्री करताय, सेल करताय, तर तुम्हाला ऍडिशनल रेव्हेन्यू त्याच्यापासून म्हणजेच मार्जिनल रेव्हेन्यू सुद्धा 5 रुपीजच मिळणार आहे. सो प्राइस आणि मार्जिनल रेव्हेन्यू सेम. आणि जर मार्जिनल रेव्हेन्यू जे आहे सेम आहे तर ऍव्हरेज रेव्हेन्यू मेंटेन होणार आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू जे आहे तेच मेंटेन होणार आहे. आणि ऍव्हरेज रेव्हेन्यू असणार काय? प्राइसच येणार. अगेन प्राइसच येणार. सो हिअर प्राइस इज इक्वल टू D इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR. रिझन क्लिअर झालेला आहे. पुढे जाऊया. असंच पुढे गेलो याचं एक्सप्लेनेशन बघत. मग कंडिशन्स फॉर इक्विलिब्रियम ऑफ फर्म मध्ये काय होतं? MR इज इक्वल टू MC असेल ते आपलं कंडिशन फॉर इक्विलिब्रियम ऑफ अ फर्म. और प्रॉफिट मॅक्झिमायझिंग सिच्युएशन और कंडिशन असं म्हटलं होतं त्याला. आणि अजून एक सेकंड कंडिशन अशी होती की MC कट्स MR फ्रॉम बिलो. MC कट्स MR फ्रॉम बिलो. खालून कट करायला पाहिजे, बिलो साइडनी. म्हणजे MC शुड हॅव अ पॉझिटिव्ह स्लोप. MC ला पॉझिटिव्ह स्लोप असायला पाहिजे. पुढे जाऊया. शॉर्ट रन प्रॉफिट मॅक्झिमायझेशन बाय कॉम्पिटेटिव्ह फर्म. शॉर्ट रन मध्ये प्रॉफिट मॅक्झिमायझेशन बघायला गेलो आपण. आपल्याला हे माहिती होतं की प्राइसेस सेट कोणाकडून होतात? इंडस्ट्रीकडून होतात आणि ते प्राइसेस अडॉप्ट करतात फर्म्स. मग हे प्राइस लाईन तुमचं बरोबर आलेलं आहे. प्राइस लाईन म्हणजे D इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला MC कर्व माहिती कसा असणार आहे. आधी फॉलिंग मिनिमम रिच करणार आणि त्यानंतर रायझिंग म्हणजेच यू शेप्ड असतो MC कर्व. हे आठवलं पाहिजे. MC कर्व यू शेप्ड असतो. यू शेप्ड MC कर्व कशामुळे असतो? MP मुळे असणार आहे. MP कुठं होतं? लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन. लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन मध्ये MP बघितलं होतं. त्याच्यामुळं, त्याच्या रिझन मुळे MC तसा आहे. MC एक्झॅक्टली अपोजिट टू MP. मग MC कर्व
आपलं प्रॉफिट मॅक्झिमायझेशन कंडिशन काय आहे हो, किंवा इक्विलिब्रियम कंडिशन काय आहे? MR इज इक्वल टू MC असायला पाहिजे, तिथपर्यंत प्रोडक्शन करा, असं पहिली कंडिशन. दुसरी काय की MC कट्स MR फ्रॉम बिलो, MC कट्स MR फ्रॉम बिलो. मग 2 पॉइंट तुम्हाला MR इज इक्वल टू MC दिसले, पण सेकंड कंडिशन मात्र फक्त इथं फॉलो होतीये. म्हणून आपण या प्लेसला थांबणार आहे, इथं थांबणार नाही, इथं थांबणार नाही, कारण सेकंड कंडिशन फुलफिल होत नव्हती. So R is the point where both conditions are getting satisfied. ते आपलं इक्विलिब्रियम असणार आहे. त्यानंतर हा पार्ट स्किप केलेला आहे, अजून झालेला नाहीये. कॅन अ कॉम्पिटेटिव्ह फर्म अर्न प्रॉफिट्स असा क्वेश्चन आहे. आपण शॉर्ट रनचा विचार केला आधी. कॉम्पिटेटिव्ह फर्म शॉर्ट रन मध्ये कसं वर्क करणार आणि लॉंग रन मध्ये कसं वर्क करणार. लॉंग रन अजून झालेलं नाही, शॉर्ट रन आपण कव्हर केलं होतं. शॉर्ट रन मध्ये आपण थिंक केलं होतं तिन्ही प्रकारचं असू शकतं सिच्युएशन. कसं 3 प्रकार? तर तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट्स होऊ शकतात, सुपर नॉर्मल प्रॉफिट्स होऊ शकतात, लॉसेस होऊ शकतात. आणि या तिन्हीपैकी काहीही होत असेल तर तुम्ही एंटर एक्झिट काहीही करू शकत नाही, तुम्हाला ते बेअर करावं लागेल. प्रॉफिट्स होत असेल तर एन्जॉय करणार तुम्ही, लॉसेस होत असेल तर तुम्हाला ते बेअर करावे लागतील. मग इथं आपण काय काय ड्रॉ केलं? प्राइस ड्रॉ करायचं तुम्हाला खूप इझिली माहित आहे. प्राइस ड्रॉ करणं, प्राइस लाईन AR इज इक्वल टू MR इज इक्वल टू P. मग त्यानंतर आपण MC नेहमी इक्विलिब्रियम डिसाइड करण्यासाठी ड्रॉ करणार आहे. MC ड्रॉ केलं की तुमचं इक्विलिब्रियम डिसाइड झालं, तिथून क्वांटिटी डिसाइड होत आहे, तिथून क्वांटिटी डिसाइड होणार आहे. मग त्यानंतर आपण जर ऍव्हरेज रेव्हेन्यू कन्सिडर करतोय, प्रॉफिट काढण्यासाठी ऍव्हरेज कॉस्ट सुद्धा कन्सिडर करावं लागेल. ऍव्हरेज टोटल कॉस्ट, रेव्हेन्यू कन्सिडर करतोय, टोटल कॉस्ट पण कन्सिडर करावं लागेल, तेव्हाच जाऊन प्रॉफिट किंवा लॉसेस मिळणार आहेत. मग ATC काय केलेलं आहे हो, इथं सुपर नॉर्मल प्रॉफिट चालू आहे आपलं. हे जे आहे सुपर नॉर्मल प्रॉफिटचं चालू आहे. ATCचं कसं असतं? ATC इज इक्वल टू MC when ATC is minimum. म्हणजे बेसिकली ATC आणि MC एकमेकांना कट करतात. अशा पॉइंटला जिथं ATC मिनिमम, हे बघा इथं ATC मिनिमम आहे, अंदाजे काढलेला आहे. आणि खालीच का काढलं तर टोटल कॉस्ट कमी दाखवलेलं आहे, ऍव्हरेज टोटल कॉस्ट कमी दाखवलेलं आहे, रेव्हेन्यू जास्त आहे, म्हणूनच सुपर नॉर्मल प्रॉफिट्स आहेत. म्हणूनच सुपर नॉर्मल प्रॉफिट्स आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू ग्रेटर दॅन ऍव्हरेज टोटल कॉस्ट. नीट बघा, इथं तुमचं हे कॉस्ट असणार आहे, कॉस्ट लाईन इथून जाणार आहे. चुकून पण त्या मिनिमम पॉइंटला काही देऊ नका इम्पॉर्टन्स. ATCचं मिनिमम आहे ना, ATCचं मिनिमम ते फक्त ड्रॉइंग पुरतं लक्षात घ्या. प्रॉफिट लॉस डिसाइड करण्यामध्ये त्याचा काही संबंध नाही. ते फक्त ड्रॉ करताना MCच्या हिशोबाने ATC आलं पाहिजे, तेवढंच लक्षात ठेवायचं. मग या क्वांटिटीला हे कॉस्ट असणार आहे. कॉस्ट कमी आहे, रेव्हेन्यू जास्त आहे, सुपर नॉर्मल प्रॉफिट्स. सुपर नॉर्मल प्रॉफिट्स होणार आहेत एवढ्या पोर्शनचे. ओके, हे डायग्राम एकदम क्लिअर झालेला असेल. त्यानंतर काय हो, नॉर्मल प्रॉफिटचं सिनॅरिओ बघतोय. प्राइस इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR झालेला आहे. त्यानंतर आपण काय करतो, MC कर्व असतो आपला कशासाठी, इक्विलिब्रियम डिसाइड करण्यासाठी. MC कर्व कसं ड्रॉ करतो, MR इज इक्वल टू MC दिसलं पाहिजे आणि MC कट्स MR फ्रॉम बिलो, MC कट्स MR फ्रॉम बिलो. सो अशा सिच्युएशनला इक्विलिब्रियम डिसाइड झालं, तुम्ही क्वांटिटी डिसाइड करून घ्यायचं इक्विलिब्रियम वरून. त्यानंतर ATC कर्व असं ड्रॉ करायचं की म्हणजे दिसताना AR इज इक्वल टू ATC दिसलं पाहिजे, म्हणजे एक्झॅक्टली ऍव्हरेज रेव्हेन्यू तुमचं कॉस्ट कव्हर करत आहे, म्हणजेच तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट्स होत आहेत असं सिच्युएशन दाखवायचं आहे. म्हणून ATC कसं असणार आहे, त्याच्या मिनिममला MC ला कट करणार आहे. इथं तिन्ही बरोबर एक होत आहेत बघा, तिन्ही पॉइंट. ते इक्विलिब्रियम वाला पॉइंट पण, ATCचं मिनिमम पॉइंट पण तिथंच येत आहे, आणि हे आपलं AR MR पण तिथंच येणार, सगळं काही तिथंच येत आहे. मग इथं काय झालेलं आहे, ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ऍव्हरेज टोटल कॉस्ट, नॉर्मल प्रॉफिट. काही जण जे नव्हते त्यांना काय वाटेल किंवा जे व्यवस्थित ऐकले नाही, मॅम इथं कॉस्ट आणि रेव्हेन्यू सेम होत आहे.
नो प्रॉफिट नो लॉस म्हणायला पाहिजे. मी काय म्हणले होते आपण जेव्हाही इकॉनॉमिक्स मध्ये ऍव्हरेज टोटल कॉस्ट म्हणतो किंवा टोटल कॉस्ट म्हणतो, आपण एंटरप्रिन्युअरचे अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सिडर केलेले असतात. आणि एंटरप्रिन्युअरचे अपॉर्च्युनिटी कॉस्ट आर नथिंग बट अवर नॉर्मल प्रॉफिट, दॅट इज द मिनिमम प्रॉफिट दॅट वी वॉन्ट फ्रॉम दॅट बिझनेस. ते मिनिमम प्रॉफिट आहे जेवढं आपल्याला पाहिजे त्या बिझनेस पासून, तर त्याला नॉर्मल प्रॉफिट म्हणतो आपण. त्यानंतर लॉसेसच्या केसमध्ये काय होणार आहे, एटीसी वरच्या साईडला असणार आहे, एआर खाली असणार आहे. एआर इज लेस दॅन एटीसी. रेव्हेन्यू कमी आहे म्हणलं की लॉसेस होणार आहेत. हे एक एक्झाम्पल होमवर्कला दिलं होतं, सगळ्यांना जमलंय का? आहात की नाही सगळे? रिवाइज केलेलं सगळं आठवतंय का? रिवाइज केलेलं सगळं आठवतंय का? का रिवाइज करतेय पुन्हा पुन्हा? तुम्ही विसरून जाऊ नये म्हणून. कारण पुढे अजून कर्व्स येणार तुमच्या डोक्यात, सगळं गोंधळ गडबड होणार. आणि या चॅप्टरचं वेटेज मला कोणी विचारलं नाही हो. चॅप्टर 4चं वेटेज एवढ्या दिवसात, चॅप्टर 4चं वेटेज 15 to 18 मार्क्स आहे. स्पेसिफिक त्या चॅप्टरचा वेटेज दिलेला इन्स्टिट्यूटनी या चॅप्टरचा स्पेसिफिक वेटेज दिलेला आहे. 15 ते 18 मार्कला आम्ही इथून क्वेश्चन्स विचारणार आहोत. बघून घ्या काय रिलेव्हन्स आहे त्याचं, त्यामुळे व्यवस्थित करा. कंटिन्यू करूया. आता आपण लॉंग रन मध्ये जाणार आहोत. शॉर्ट रनचं बघितलं, एकदा विचार करा हो, लॉंग रन मध्ये काय सिच्युएशन असेल. लॉंग रन मध्ये काय सिच्युएशन असेल? जर सुपर नॉर्मल प्रॉफिट्स असतील का नॉर्मल प्रॉफिट्स असतील का लॉसेस असतील? लॉसेसचा विचार करू सगळ्यात आधी. लॉंग रन आहे म्हणजे आय एम इन अ पोझिशन टू एंटर और एक्झिट द मार्केट ऍट एनी टाइम. जेव्हा मनात येईल तेव्हा मी एंटर करू शकते, एक्झिट करू शकते, कारण लॉंग रन आहे. ऑल फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आर व्हेरिएबल. सगळे फॅक्टर्स व्हेरिएबल असणार आहेत. सो तुम्हाला एंट्री करणं, एक्झिट करणं अलाउड आहे. एंटर करणं, एक्झिट करणं अलाउड आहे. मग लॉसेस होत असतील तर तुम्ही थांबणार का हो त्या बिझनेसमध्ये? लॉसेस होत असतील तर नाही थांबणार. एक्झिटचा ऑप्शन आहे, तुम्ही निघून जाणार. एक्झिटचा ऑप्शन आहे, निघून जाणार. म्हणजे लॉंग रन मध्ये लॉसेस कधी दिसणारच नाहीयेत. लॉंग रन मध्ये तुमच्या त्या कर्व्स मध्ये लॉसेस कधीच दिसणार नाहीत परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये. का तर लॉंग रन मध्ये तुम्ही निघून जाणार मार्केटच्या बाहेर, त्यामुळं लॉसेस तर नसणार आहेत. सुपर नॉर्मल प्रॉफिटचा विचार करावा लागेल आणि नॉर्मल प्रॉफिट पण विचार करावा लागेल. मग आपण एक एक बघत जाऊया. हे डायरेक्टली या डायग्रामला दाखवण्याऐवजी मी तुम्हाला माझ्या पद्धतीने डायग्राम ड्रॉ करून दाखवते. हीच डायग्राम दाखवणार आहे. ऍक्च्युली कसे ड्रॉ होत गेले ते सांगणार आहे, कारण डायरेक्ट बघून तुम्हाला काय समजणार आहे. लक्ष द्यायचंय. बघा, इथं आहे इंडस्ट्री, इथं आहे फर्म. इंडस्ट्रीमध्ये प्राइसेस कसे डिसाइड होतात खूप चांगल्या पद्धतीने आठवण असेल. आपण अजून मार्केट चेंज केला नाही, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्येच आहोत. सप्लाय अँड डिमांड कर्वच्या इंटरसेक्शनला इक्विलिब्रियम म्हणतो. आणि प्राइस इथं डिसाइड होतं. बघा, प्राइस इथं डिसाइड होतं आणि तेच प्राइस कोण अडॅप्ट करतं? तेच प्राइस फर्म अडॅप्ट करणार आहे. बरोबर आहे का? फर्म अडॉप्ट करणार आहे. हे फर्मनी अडॉप्ट केलं तर हे काय होणार आहे? प्राइस इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D. हे सेमच राहणार आहे. लॉंग रन असो, शॉर्ट रन असो, हे सेम राहणार आहे. आता याच्या पुढं मला सांगा, हे लॉंग रन आहे.
लॉंग रन मध्ये कुठलेही कर्व्स कसे येतात, आपण लॉंग रनचे LICs पाहिले होते. LICs कसे आले होते, SSEs, खूप साऱ्या SSEs कलेक्शन करून, खूप साऱ्या SSEs कलेक्शन करून आले होते, बरोबर आहे का. मग आपण आधी शॉर्ट रन, आणि तुम्हाला मी तेव्हा सांगितले होते की ऍक्च्युली आपण परफॉर्म शॉर्ट रन मध्येच करत असतो, प्लॅनिंग लॉंग रनचं करत असतो, परफॉर्मन्स ऑलवेज शॉर्ट रन मध्येच होत असतं. आपण प्लॅनिंग लॉंग रनचं करत असतो, त्यामुळे लॉंग रन नावाचा प्रकार येतो. मग स्टार्ट करूया. बघा, कुठलाही परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, सुरुवातीला मार्केट सुरू होतो तेव्हा मार्केट स्टार्ट होताना त्याच्यामध्ये प्रॉफिट्स असल्याशिवाय कोणी एंटर करणार नाहीये, बरोबर आहे ना. त्याच्यात काहीतरी फायदा असायला पाहिजे ना लोकांना, तरच लोक त्या मार्केटमध्ये एंटर करणार आहेत. सो इनिशियली काहीतरी प्रॉफिट दिसल्यामुळे काही जण स्टार्ट करतात, तो बिझनेस स्टार्ट करतात इनिशियली काहीतरी प्रॉफिट, म्हणजे तुम्हाला सुपर नॉर्मल प्रॉफिट दाखवावं लागणार आहे. सुपर नॉर्मल प्रॉफिट कसं कसं दाखवणार आहे बघा. मला सांगा, आधी एक MC जाणार, MC कर्व जाणार, त्याला मी काय म्हणते हो, SMC1 म्हणते. हे इथं तुमचं इक्विलिब्रियम डिसाइड होणार, MR इज इक्वल टू MC आहे. हे इथं इक्विलिब्रियम जे डिसाइड झालंय, इक्विलिब्रियम जे डिसाइड झालंय, हे क्वांटिटी असं येणार आहे. हे क्वांटिटी असं येणार आहे इथं. मग मला सांगा, हे MC झालंय कर्व, आपल्याला सुपर नॉर्मल प्रॉफिट दाखवायचे. सुपर नॉर्मल प्रॉफिट कधी येतील, जर माझं AR इज ग्रेटर दॅन ATC, बरोबर आहे का. AR इज ग्रेटर दॅन ATC म्हणजे AR वर दिसलं पाहिजे, ATC खाली. मग ATC असं शो करा, ATC असं शो करा की मिनिममला कट करून पुन्हा वाढलं पाहिजे. MC मिनिममला कट करायला पाहिजे. SMC ला आता SMC लिहिले मी, MC ला SMC लिहिले. आता याला काय लिहिणार, SAC लिहिते, SAC लिहिते, शॉर्ट रन ऍव्हरेज कॉस्ट कर्व, शॉर्ट रन ऍव्हरेज कॉस्ट कर्व फर्स्ट. मग तुमचं प्रॉफिट असणार आहे, तुमचं सुपर नॉर्मल प्रॉफिट असणार आहे. कसं ड्रॉ करणार सुपर नॉर्मल प्रॉफिट, हे क्वांटिटीचं रिलेव्हन्स घ्या, क्वांटिटी आणि कॉस्ट तुमचं इथपर्यंत लागायला आहे बघा, कॉस्ट इथं आहे. मग हे इथून लाईन जाणार, स्ट्रेट लाईन, हे तुमचं कॉस्ट लागणार आहे. म्हणल्यानंतर तुम्ही हे हायलाइट केलं तर, हे एवढं एरिया हायलाइट केलं तर तुम्हाला काय दिसेल, सुपर नॉर्मल प्रॉफिट्स, बरोबर आहे का. काहीतरी एक्स्ट्रा बेनिफिट्स, एक्स्ट्रा प्रॉफिट्स असल्याशिवाय त्या बिझनेस मध्ये लोक म्हणजे सुरुवात सुद्धा नाही करणार. सुरुवात कशाला करतील ना बिझनेस करायचं, काहीतरी प्रॉफिट्स असतील तेव्हाच सुरू करतात, म्हणजे सुपर नॉर्मल प्रॉफिट्स असणार आहेत तेव्हा लोक सुरू केलेत ते बिझनेस करायला. मग ते बिझनेस करतात. लोकांना, बाहेरच्या लोकांना, बाहेर जे काही आहेत या बिझनेस मध्ये नाहीये, या इंडस्ट्री मध्ये नाहीये, त्या लोकांना ते सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसू लागतं, बरोबर आहे का. लोकांना ते सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसू लागतं आणि मग सगळे खूप सारे सेलर्स एंटर करायला चालू करतात, कारण फ्री एंट्री आहे ना आणि लॉंग रन असल्यामुळे एंटर करणं पॉसिबल आहे. मग यामुळे काय होतं, खूप सारे सेलर्सना हे सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसू लागतं. सुरुवातीला एवढं असं सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे तेव्हा कमी फॉर्म्स असतात. मग काय होतं, खूप सारे फॉर्म्स त्याच बिझनेस मध्ये येण्याचं ट्राय करतात, बरोबर आहे का. खूप सारे सप्लायर्स, प्रोड्युसर्स रेडी होतील, खूप सारे सप्लायर्स, प्रोड्युसर्स एंटर करतील मार्केटमध्ये. मग मला सांगा, मार्केटमध्ये एंट्री झाली आहे, मार्केटमध्ये एंट्री झाली आहे आणि दॅट इज नॉट ड्यू टू चेंज इन प्राइस, प्राइस चेंज नाही झालेला आहे, त्यामुळे झालेलंच नाहीये. मला सांगा, सेलर्स किंवा प्रोड्युसर्स वाढतायत, म्हणजे सेलर्स किंवा प्रोड्युसर्स जर वाढत असतील, सप्लाय वाढणार आहे की नाही हो. सेलर्स वाढले, सप्लाय इन्क्रीज होणार आहे, कारण आता क्वांटिटी सप्लाय करणारे लोक जास्त आहेत, सो सप्लाय पण इन्क्रीज होणार आहे. सप्लाय इन्क्रीज, मग हे ड्यू टू प्राइस आहे का, ड्यू टू प्राइस आहे का, ड्यू टू प्राइस नाहीये. हे ड्यू टू प्राइस नाहीये, म्हणजे मी चेंज इन क्वांटिटी सप्लाइड नाही म्हणत, चेंज इन सप्लाय म्हणते. इन्क्रीज इन क्वांटिटी सप्लाइड नाही म्हणत. क्वांटिटी शब्द कधी वापरतो, इफ इट इज ड्यू टू प्राइस असेल तर क्वांटिटी शब्द यूज करतो. मग इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड, क्वांटिटी सप्लाइड म्हणण्याऐवजी मी काय म्हणेन, इन्क्रीज इन सप्लाय.
सगळं आठवण करा सेकंड चॅप्टर. इन्क्रीज इन सप्लाय असेल तर राईट साइडला शिफ्ट होतं सप्लाय कर्व. इन्क्रीज इन सप्लाय असेल तर राईट साइडला शिफ्ट होतं सप्लाय कर्व. बरोबर आहे का? आठवतंय का तुम्हाला? राईट साइडला शिफ्ट होणार आहे का? तर इट इज नॉट ड्यू टू चेंज इन अ प्राइस. इट इज नॉट ड्यू टू चेंज इन अ प्राइस. मग अदर रिझन्स मुळे, अदर फॅक्टर्स मुळे झालेलं आहे. अदर फॅक्टर्स मुळे असेल तर आपण इन्क्रीज डिक्रीज असं म्हणतो आणि क्वांटिटी वर्ड यूज करत नाही. पण जर ड्यू टू चेंज इन प्राइस असेल तर क्वांटिटी सप्लाइड, क्वांटिटी डिमांडेड अशी वर्डिंग असते आपली. आता इथं फक्त इन्क्रीज इन सप्लाय होणार आहे आणि इट इज नॉट ड्यू टू चेंज इन द प्राइस. प्राइस मुळे नाहीये ते, प्राइस मुळे नाहीये. मग शिफ्ट होणार आहे, शिफ्ट होणार आहे, मुवमेंट होणार नाहीये, शिफ्ट होणार आहे. शिफ्ट होऊन राईट साइडला शिफ्ट होणार इन्क्रीज मुळे. मग मला सांगा आता इक्विलिब्रियम चेंज झाला की तुमचं? इक्विलिब्रियम चेंज झाला. हे असं झाल्यामुळं, सेलर्स एंटर केल्यामुळं तुमचा इक्विलिब्रियम चेंज झाला. इक्विलिब्रियम 1 इथं आलं. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम चेंज झालेला आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. मग आता माझा इक्विलिब्रियम नुसार प्राइस काय आहे बघा, हे प्राइस. आता इंडस्ट्रीचं प्राइस चेंज झालंय. इंडस्ट्रीचं प्राइस चेंज झालंय आणि तेच कोण अडॅप्ट करणार आहेत? फर्म्स अडॅप्ट करणार आहेत. फर्म्सचं पण प्राइस चेंज झालं. फर्म्सचं पण प्राइस चेंज झालं. मग इथं पण मी पुन्हा P इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D. इथं इन्स्टेड ऑफ P मी P1 म्हणते, कारण आता प्राइस चेंज झालेली आहे. हे इथपर्यंतच ड्रॉ केलेलं समजलं का? इथपर्यंतच ड्रॉ केलेलं फ्लो मध्ये घेऊन जातीये. एक क्लिअर फ्लो आहे. काय काय केले हो? सुरुवात केले होते नॉर्मल आपलं इक्विलिब्रियम असतं इंडस्ट्रीचं तसं, नॉर्मल इक्विलिब्रियम. आणि तीच प्राइस कोण अडॉप्ट करणार आहे? फर्म्स अडॉप्ट करणार आहे इंडस्ट्रीची प्राइस. आणि मग मी काय म्हणले होते, कुठलाही बिझनेस स्टार्ट जेव्हा होतो त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉफिट्स असतात तेव्हाच लोक ते स्टार्ट करतात. तर सुरुवातीला कुठल्याही परफेक्ट कॉम्पिटिशन मार्केटमध्ये सुरुवातीला सुपर नॉर्मल प्रॉफिट्स असणार आहेत. सुपर नॉर्मल प्रॉफिट्स, ते सुपर नॉर्मल प्रॉफिट्स बाकी सेलर्सना, प्रोड्युसर्सना दिसायला सुरू होतात. मग त्यांना दिसतं या इंडस्ट्रीमध्ये खूप खूप प्रॉफिट्स आहेत. मग सेलर्स वाढणार, प्रोड्युसर्स वाढणार त्या पर्टिक्युलर कमॉडिटीचे. मग सेलर्स वाढले, सप्लायर्स वाढले, तर काय होणार आहे? सप्लाय इन्क्रीज होणार आहे. सप्लाय इन्क्रीज होणार आहे आणि सप्लाय इन्क्रीज झाल्यामुळं इट इज नॉट ड्यू टू चेंज इन प्राइस, त्यामुळे शिफ्ट होणार आहे. आणि इन्क्रीज असल्यामुळे राईटवर्ड शिफ्ट असणार आहे. इन्क्रीज असल्यामुळे राईटवर्ड शिफ्ट असणार आहे सप्लायचं, कारण डिमांड मध्ये काही चेंज नाहीये, ओनली सप्लाय मध्ये चेंज आहे सेलर्स वाढल्यामुळं. मग इक्विलिब्रियम नवीन रेडी झाला. नवीन इक्विलिब्रियम रेडी झाल्यामुळे नवीन प्राइस आलं. P1 नावाचं प्राइस आलं. P1 नावाचं प्राइस आलं आणि ते अडॉप्ट केलं फर्मनी. इंडस्ट्रीमध्ये चेंजेस झाले, फर्मनी अडॉप्ट केलं. फर्मनी अडॉप्ट केलेलं आहे. आता फर्मनी अडॉप्ट केल्यानंतर अगेन फर्म आता इक्विलिब्रियम शोधणार. बरोबर आहे का? अगेन इक्विलिब्रियम शोधणार. इक्विलिब्रियम कसं येणार? अजून एक तुम्हाला MC कर्व लागणार आहे. बरोबर आहे का? MC कर्व रेडी करावा लागेल आत्ताच्या सिच्युएशन साठी. आधीचा MC कर्व वर्क नाही करणार आहे. आत्ताचा MC कर्व तुम्हाला रेडी करावा लागणार आहे. सपोज माझा MC कर्व असा आहे. हा आता माझा SMC2 आहे. मग इथं MR इज इक्वल टू MC आलेला आहे या पॉइंटला. म्हणजे तुमचं हे क्वांटिटी फिक्स झालं. क्वांटिटी फिक्स झालं. इक्विलिब्रियम फिक्स झाल्यामुळे क्वांटिटी फिक्स झालं. याच्या पुढे आता आपण SAC इंट्रोड्यूस करणार. SAC कसं इंट्रोड्यूस करायला पाहिजे मला सांगा. प्रॉफिट दाखवायला पाहिजे, लॉसेस दाखवायला पाहिजे, का नॉर्मल प्रॉफिट दाखवायला पाहिजे? तुम्हीच विचार करा. मी SAC कसं शो करू सो दॅट काय दिसलं पाहिजे? सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसले पाहिजे, नॉर्मल प्रॉफिट दिसले पाहिजे, का लॉसेस दिसले पाहिजे? विचार करून सांगा. काय दिसलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? लॉजिकली थिंक करा. सुपर नॉर्मल प्रॉफिट होतं. प्रॉफिट कुठला प्रॉफिट? नॉर्मल का सुपर नॉर्मल ते सांगा ना. सुपर नॉर्मल प्रॉफिट होतं इनिशियली, त्यामुळे खूप सारे सेलर्स एंटर केले मार्केट.
मग मला सांगा सेलर्स एंटर केल्यामुळे मार्केट काय होणार आहे? हे जे सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे ना, हे मध्ये मध्ये इथं कर्व असे येऊन, एमसी कर्व वगैरे असे येऊन कमी 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 होत लॉंग रन मध्ये काय होणार आहे, एक अशा सिच्युएशनला येईल तिथपर्यंत लोक एंटर करत जाणार आहेत जोपर्यंत सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसतील. आणि एक पॉइंट असा येणार आहे लॉंग रन मध्ये की तुमचं सुपर नॉर्मल प्रॉफिट राहिलेलं नाहीये, नॉर्मल प्रॉफिट झालेलं आहे. सुपर नॉर्मल प्रॉफिट राहणार नाही कारण त्याला सेलर्स राहू देणार नाहीत. त्यांना जोपर्यंत सुपर नॉर्मल प्रॉफिट दिसत आहेत नवीन 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 सेलर्स ऍड होत जाणार, येत जाणार येत जाणार. तुमचे सुपर नॉर्मल प्रॉफिट कॉम्पिटिशन वाढल्यामुळे सुपर नॉर्मल प्रॉफिटचं प्रमाण कमी 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 होत जाणार आणि लॉंग रन मध्ये फायनली सुपर नॉर्मल प्रॉफिट राहणारच नाही. सुपर नॉर्मल प्रॉफिट राहणारच नाही. सो लॉंग रनचा विचार केला तर फक्त नॉर्मल प्रॉफिट्स असणार आहेत, फक्त नॉर्मल प्रॉफिट्स असणार आहेत. मग मी कसं ड्रॉ करणार हो माझं एसएससी? एसएससी या पद्धतीने ड्रॉ करणार आहे. हे माझं एसएससी 2 कसं ड्रॉ केलं हो? एमसी ला मिनिमम असायला पाहिजे. एमसी इथं कट झालेलं आहे. एसएससी ला एमसी ला मिनिमम असायला पाहिजे. असं एसएससी घेतलेलं आहे. आणि एसएससी आणि एआर सेम असायला पाहिजे. काय सेम असायला पाहिजे? एसएससी इज इक्वल टू एआर असेल तर काय असणार आहे हो? नॉर्मल प्रॉफिट. सो इथं नॉर्मल प्रॉफिट दिसू लागलेत आता. सो लॉंग रन मध्ये आता हे शॉर्ट रन इथं मध्ये मध्ये भरपूर सारे तुमचे एसएमसीज आणि एसएससीज येणार. जसं जसं सेलर्स एंटर होत जातील ना, मध्ये भरपूर सारे एसएससीज आणि एसएमसीज क्रिएट होत जाणार. आणि फायनल कन्क्लुजन देते मी, हे फायनल शेवटी काय होणार, कधीपर्यंत चेंजेस होत जाणार, हे पोझिशन येईपर्यंत. त्याच्या पुढे कोण एंटर करायला जाणार नाही. नॉर्मल प्रॉफिट आहेत म्हटल्यानंतर नवीन लोक यायचं इंटरेस्ट दाखवत नाहीत. आणि लॉस झालं तर तुम्हाला माहित आहे, लॉस झालं तर सगळे लीव करणार. त्यामुळे लॉसेस होतात असं म्हणणं चुकीचं आहे. लॉसेस कधी होणार नाहीये. तुम्हाला लॉस दिसला तुम्ही सोडून जाणार आहे इंडस्ट्रीला. असं असणार आहे. मग आता लॉंग रनचे कर्व काढावे लागतील. हे सगळे शॉर्ट रन आहेत, हे सगळे शॉर्ट रन कर्व्स आहेत. लॉंग रनचा कर्व मला काढावा लागेल. आता लॉंग रन कर्व कसं असणार आहे हो? यांचं कलेक्शन शॉर्ट रन कर्वचं कलेक्शन करून मग मी आधी एसएमसी आहे ना त्याचं एलएमसी ड्रॉ करते. दोन्ही एसएमसी मधून जाण्यासारखं एलएमसी घ्यायचंय. दोन्ही एसएमसी मधून अंदाजे घेतेय मी. आपल्याला काही ड्रॉ नाही करायचंय पण दोन्ही मधनं गेलं पाहिजे. मी अंदाजे ड्रॉ करते. एक मिनिट, इथून नाही येणार. हे असं काहीतरी जाणार, असं जाणार. हे काय येणार? एलएमसी म्हणते फक्त, एलएमसी 1 वगैरे नाही. म्हणजे बेसिकली एसएमसी सगळे कव्हर करायचे, त्यात एसएमसी सगळे कव्हर करायचे तरच त्याला आपण एलएमसी म्हणणार. हे एलएमसीचं झालं. एलएमसीचं झालं. आता एलएसी पण काढावं लागेल. एलएसी पण घ्या. एलएसी पण घ्या. एलएसी कुठून असं घेणार? एसएससी इथं दिसत आहे, ते कव्हर करून तुम्हाला एकच मिनिट. कर्व चुकलेला आहे. आधीचं कर्व चुकलेलं आहे, करेक्शन करायचं आहे. कर्व कसं गेलं पाहिजे हे बघा. एसएमसी 1 एसएमसी याच्यावरून आपल्याला काय करायचंय हो? एलएमसी कर्व ड्रॉ करायचंय. एलएमसी कर्व ड्रॉ करायचंय, बरोबर आहे का? मग एलएमसी कर्व असा घ्यायचा की सगळ्याचे मिनिमम टच झाले पाहिजे.
सगळ्या हा जो पॉइंट असणार आहे ना, इथं हा पॉइंट, इथं हा पॉइंट, हे टच झाले पाहिजे. हे टच झाले पाहिजे असं तुम्हाला घ्यायचं आहे. ते टच व्हावे असं तुम्हाला घ्यायचं आहे. मग हे इथूनच जाणार आहे, जाताना इथूनच जाणार आहे, पण हे इथून जाणार आहे बघा, इथून टच होऊन जाणार आहे, इथून टच होऊन असा जाणार आहे. हा तुमचा LAC कर्व, सॉरी LMC कर्व, मार्जिनल कॉस्टचा कर्व लॉंग रन मध्ये, लॉंग रन मध्ये मार्जिनल कॉस्टचा कर्व. आता त्यानंतर मला लॉंग रनचा ऍव्हरेज कॉस्टचा कर्व घ्यायचा आहे. लॉंग रनचा ऍव्हरेज कॉस्टचा कर्व घ्यायचा आहे. ऍव्हरेज कॉस्ट साठी अगेन मला तेच टच करायचंय, तसंच टच करायचंय की दोन्ही कव्हर झाले पाहिजे. अगेन समहाऊ थोडस डिफरन्स असून LAC पण येणार आहे. LAC बेसिकली तुमचं LAC आणि LMC, LAC आणि LMC असं असणार आहे की या पॉइंट मधून जाणार आहे. हा पॉइंट आहे ना, हा पॉइंट आहे ना, इथून जाणार आहेत, इथून दोन्ही पण जाणार आहेत, तिथं दोन्ही पण कट करणार आहेत. का तर लॉंग रन मध्ये, एकच मिनिट विचार करा, लॉंग रन मध्ये असं असणार आहे की इथंच तुमचं, सपोज मी हे एक असं ड्रॉ केलं किंवा थोडस कर्व चेंज करून ड्रॉ केलं. समजा हे माझं LMC आहे म्हणले, मी यू शेप्ड असतं LMC आहे म्हणले. मग LMC तुम्ही बरोबर इंटरसेक्ट करणार याला AR ला, आणि हे ARच तुमच्यासाठी LAR असणार आहे. LAR लॉंग रनचं ऍव्हरेज रेव्हेन्यू. मग असं सिच्युएशन असताना तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट लॉंग रन मध्ये दाखवायचं आहे, नॉर्मल प्रॉफिट लॉंग रन मध्ये दाखवायचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही काय करणार, तुमचं LAC जे आहे इथंच कुठेतरी घेणार. LAC काय करणार तुम्ही, याच पॉइंटला घेणार LAC, तरच तुमचं नॉर्मल प्रॉफिट म्हणजे ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ऍव्हरेज कॉस्ट दिसणार. तरच ऍव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ऍव्हरेज कॉस्ट दिसणार आहे, आणि तरच तुम्ही नॉर्मल प्रॉफिट आहे असं म्हणणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही जे ऑब्झर्वेशन केलं असेल, आता या पॉइंटला खूप सारे पॉइंट सेम येत आहेत, त्या पॉइंटला खूप साऱ्या गोष्टी इंटरसेक्ट होत आहेत. काय काय इंटरसेक्ट होत आहे, ऑलरेडी आपलं प्राइस इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D आहेच, हे तर ऑलरेडी आहे. परत त्यानंतर SMC सुद्धा आहे, SAC सुद्धा आहे बघा, SMC SAC पण आहे, आणि अजून काय असणार आहे, LAC पण असणार आहे, आणि LMC पण असणार आहे, लॉंग रनचे पण कर्व असणार आहेत. हे पटतंय का हो तुम्हाला, हे पटतंय का, हे सगळे सेम असणार आहे तिथं. लॉंग रन मध्ये एवढे गोष्टी त्या पॉइंटला सेम असणार आहेत. P इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D हे तर माहित आहे. SMC SAC पण तिथूनच गेलेत. पुढं LAC LMC सुद्धा तिथून गेलेत. LAC LMC दोन्ही सुद्धा तिथूनच गेलेत. हे लक्षात ठेवावं लागेल की त्या पॉइंटला हे सगळं सेम येणार आहे, त्या पॉइंटला हे सगळं सेम येणार आहे. आता मी हे जे डायग्राम ड्रॉ केले ना, मी इंडस्ट्रीला आधी ड्रॉ केले, बघताय का, इथं इंडस्ट्री ड्रॉ केले, इंडस्ट्री आधी ड्रॉ केले आणि फर्म नंतर. स्टडी मटेरियल मध्ये त्यांनी इंडस्ट्री नंतर ड्रॉ केलेलं आहे, फर्म आधी ड्रॉ केलेलं आहे. मिनिंग चेंज होणार आहे का मला सांगा, मिनिंग चेंज होणार आहे का इथं तिथं ड्रॉ केल्यामुळे, नाही, सेम राहणार आहे. बघा सुरुवात काय झाली, नॉर्मल इक्विलिब्रियम होतं, नॉर्मल इक्विलिब्रियम, आणि कसे होते प्राइसेस, असे एक्झॅक्ट अडॉप्ट केलेले होते प्राइसेस इथून, आणि मग सुपर नॉर्मल प्रॉफिट दाखवलेत बघा. हे बघा, हे पोर्शन आहे ना सुपर नॉर्मल प्रॉफिट पोर्शन, आणि सगळ्यांना दिसू लागलं ते इंडस्ट्रीमध्ये एवढा सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे. खूप सारे सप्लायर्स एंटर केले, खूप सारे सप्लायर्स एंटर केले, तोपर्यंत एंटर केले जोपर्यंत प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिटच्या सिच्युएशनला येत नाही. मग तुमचं सप्लाय मध्ये इन्क्रीज झालेलं आहे, त्यामुळे शिफ्ट होणार सप्लाय कर्व, आणि तुमचं इक्विलिब्रियम पण चेंज होणार. सप्लाय कर्व शिफ्ट झाल्यामुळे इक्विलिब्रियम चेंज होणार, इक्विलिब्रियम चेंज झाल्यामुळे प्राइस चेंज होणार, इक्विलिब्रियम चेंज झाल्यामुळे
प्राइसेस चेंज होणार, तुमचे आधीचे प्राइसेस जाणार, आधीचे प्राइस जाणार. सो प्राइस सुद्धा चेंज झालेले आहेत. प्राइस चेंज झाले की इथं पुढे P इज इक्वल टू AR इज इक्वल टू MR सुद्धा चेंज होणार. ते सुद्धा कारण फर्म्स अडॉप्ट करणार आहेत इंडस्ट्रीमध्ये झालेले चेंजेस. मग इथं काय होणार आहे या पॉइंटला? या पॉइंटला आपण काय बघितलो की नॉर्मल प्रॉफिट दिसले पाहिजे, कारण नॉर्मल प्रॉफिट येईपर्यंत थांबणार आहेत, ते एंटर करतच जाणार आहेत सगळे. नॉर्मल प्रॉफिट येईपर्यंत थांबतील ते. मग नॉर्मल प्रॉफिटच्या सिच्युएशनला त्या तुमचं P इज इक्वल टू MR इज इक्वल टू AR इज इक्वल टू D तर आहेच, प्लस अजून सेम काय आहे, SMC आहे, SAC आहे, अजून काय LMC आहे आणि LAC. सगळं काही तिथंच येणार आहे, सगळं काही तिथंच येणार आहे. सो मला एवढंच म्हणायचंय, लॉंग रन मध्ये ओनली नॉर्मल प्रॉफिट एक्झिस्ट करतात, फक्त नॉर्मल प्रॉफिट एक्झिस्ट करतात. पटलं का तुम्हाला? म्हणजे लॉजिकल आहे बघा. सुपर नॉर्मल प्रॉफिट आपण ड्रॉ केलो, पण मला सांगा लॉंग रन कर्व तुमचे, लॉंग रनचे कर्व तुम्ही कधी ड्रॉ केला? तो लॉंग रनचे कर्व तुम्ही इथं ड्रॉ केलात. कुठं? जेव्हा तुम्ही नॉर्मल प्रॉफिट बघताय. सो आपण तेवढ्या तात्पुरत्या सुपर नॉर्मल प्रॉफिटला बघून असं म्हणू शकत नाही की लॉंग रन मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट असतात, कारण काही काळासाठी असणार आहेत, त्याला लोक टिकू देणार नाहीयेत. सुपर नॉर्मल प्रॉफिट जो असेल ना, खूप शॉर्ट पिरियड साठी असणार आहे, कारण ते दिसू लागलं ना, लोक एंटर करणार आहेत त्या मार्केटमध्ये, सप्लायर्स प्रोड्युसर्स येतील तिथं. त्यामुळे ते तुमचं जे सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे ना, खूप कमी पिरियड साठी आहे. त्यामुळे असं म्हणायचंच नाही लॉंग रन मध्ये सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट. सुपर नॉर्मल प्रॉफिटचा विषयच काढायचा नाही. लॉंग रन मध्ये फक्त नॉर्मल प्रॉफिट्स होतात, सगळ्या ऍडजस्ट होणार आहे आणि फक्त नॉर्मल प्रॉफिट्स मिळणार आहेत लोकांना, ना लॉसेस मिळणार ना सुपर नॉर्मल प्रॉफिट. कारण मी म्हणले सुपर नॉर्मल प्रॉफिट का नाही मिळणार, तर लोक ते राहू देणार नाही, ते राहू देणार नाही. दिसू लागलाय सगळेजण एंटर होत जाणार आणि नॉर्मलला येणार सिच्युएशन. आणि लॉसेस जर दिसले, लोक लिव्ह करणार, लिव्ह केले तर मग लॉसेस संपतील, अगेन नॉर्मल प्रॉफिटला येणार, ते अगेन नॉर्मल प्रॉफिटला येऊन बसणार. सो लॉंग रन मध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये फक्त काय असणार आहे, नॉर्मल प्रॉफिट. फक्त काय असणार आहे, नॉर्मल प्रॉफिट, बाकी काही नसणार आहे. पुढे हे सगळं तेच दिलेलं आहे. तुम्ही आज काय करायचंय, हे रीड करायचंय. हे एवढा पार्ट इम्पॉर्टंट आहे, त्यातल्या त्यात एवढा पार्ट जो आहे, हा पार्ट जो आहे तुमचा इम्पॉर्टंट आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हे डायग्राम कुठं कळालंच नाही, तर तुम्ही हे कम्प्लिटली रीड करू शकता, हे रीड करू शकता. हे डायग्रामच्या वर जे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते रीड करू शकता. अदरवाईज सगळं व्यवस्थित समजत असेल तर हे एवढं खाली दिलेलं ऑब्झर्वेशन तेवढं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कुठली डायग्राम हो गौरी, कुठली डायग्राम म्हणताय तुम्ही? ही तर स्टडी मटेरियल मध्ये आहे तुमच्याकडं. मी ड्रॉ केलेली काढण्यात काही सेन्स नाहीये, एवढंच सांगते. मी ड्रॉ का करते तर तुम्हाला एक एक कर्व कसं आलं, काय त्याचं रिझन, हे सगळं एक सोबत जर इथं दिसत असेल, काही कळणार नाहीये. काही कळणार नाहीये. त्यामुळे मी एक एक स्टेप बाय स्टेप कसं ड्रॉइंग केलेलं असेल ते डायग्राम, ते तुम्हाला दाखवलेलं आहे. स्टेप बाय स्टेप ड्रॉ कसं झालं